बघा इथे क्रिकेट खेळायचं स्टेडियम इथं मतलब कुठं काय कसे कसे रूम पण बघितलं असेल तुम्ही इथे. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण घराचं मी छोटंसं एक घराचं टूर देणार आहे. तर ते तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये. लपून ठेवलं ते. तर गाईज आता आम्ही चाललेलो आमच्या शेतावर. आम्ही दुसरं घर बांधलेलं आहे. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे आमचं नवीन घर बघण्यासाठी. म्हणजे काम चालू आहे, त्याचं काम म्हणजे चालू नाही, बंद आहे आज. तर आपण बघू. दाखवते आज. हे बघा आम्ही दोघं भाऊ चाललो आहे, भाऊ बहीण. चाललेला नाही लावणार आहे थोडीफार. मला झाडं लावायची खूप आवड आहे, तशी दुसऱ्यांना झाडं जलवण्याची आवड आहे. तुम्ही मला पहिल्या फर्स्ट ब्लॉग मध्ये बघितलंच असेल तुम्ही. कोमल मुसने माझं नाव आहे. त्याची बहीण आहे मी, छोटी बहीण. आणि याची मोठी बहीण हा मध्ये बसले. बघणार कॅमेराकडे बघ. बघा हा ग्राउंड आहे. इथे आता मॅच होणार आहेत. 1 तारखेपासून मॅच सुरू होणार आहेत. 5 दिवस आहेत लगातार. तो बघा घर आमचा बघितला असेल तो स्लॅब वाला घर आहे आमचा. आणि इकडं आहे आमचं बकऱ्याचं आहे, बकऱ्याचा तबेला. खूप सारे छोटे छोटे पिल्ला आहेत बघा. ती समोरच आपला अतृष्टाने वाट पाहत आहेत. तर तुम्ही बघू शकता घर असं ना डोंगरावर आहे. आणि इकडं घर याच्यासाठी बांधलंय वरती डोंगरावर याच्यासाठी बांधलंय की बाहेरचं सगळं इकडे लक्ष राहील, म्हणजे चांगला व्ह्यू दिसेल. त्यासाठी आम्ही बनवलंय. त्याचा थोडा तुम्हाला टूर दाखवते. म्हणजे घर कसं बनवलंय, अजून पूर्ण झालेलं नाही, त्याचं बांधकाम झालंय, ते दाखवायचा प्रयत्न करतोय. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा बांधकाम जर चालू आहे अजून घराचं. काय रे दीदी कुठे? हा बघा गेलाय वरती. अरे पडशील. तर तुम्हाला आतमध्ये दाखवते आता. हा बघा, हा ते हॉल आहे. हॉल आहे रे. हॉल आहे, पण अजून ते बनलं नाहीये. अरे आपल्या इथं बोलत कसं पाहिजे, अजून झालं नाही. त्या इकडे आहे प्लंबिंग सगळा करून ठेवलाय. हा प्लंबिंगचा अक्का करून ठेवलाय. म्हणजे इथं लाइटिंग काय पण वायरिंग अजून बाकी. वायरिंग बाकी सगळं रेती आणून ठेवले. इथं बघू शकता की ते आम्ही रेतीमध्ये तिकडनं येतात. इथं खेळायला येतात फ्री फायर. आता इथे एक बेडरूम आहे. इकडे एक बेडरूम आहे, तो अजून बनला नाही. इकडे वायरिंग करून घेतली बस. हे बघा इथून बेडरूम मधून मग कसा व्ह्यू येतो. आणि तिकडे आमचा ग्राउंड पण आहे. ग्राउंड आहे. हे बघा इथे ग्राउंड आहे. आता जाऊया बाथरूम. हा हे बाथरूम आहे. बाथरूम आहे, टॉयलेट आणि बाथरूम. इथं पहिले ना नाग पडलेलं. नाग याच्यात नाग गेला होता. इथे ना नाग पडलेला. इकडनं आलं तिकडनं, आतमधून. इथून आला, इकडे पडलेलं. इकडे त्याला काढला.
आता हे इथे आहे बाथरूमचं बाथरूमचं हे आहे किचन. कुठे किचन कुठे आहे? यो ना, हा इथे हा किचन एरिया आहे. इथे किचन बनायचं. इथं किचन बनवणार. इकडे पण वायरिंगचं काम सगळं केलेलं आहे. तर लाईटी बटना लावून ठेवलेलं आहे. आणि इथे किचनच्या बाहेर तुम्ही व्ह्यू बघू शकता. हे वेली पण अशा काढून ठेवल्यात. काढून म्हणजे ती लावले वेल. इकडं इथे एक साप पण आलाय. तो बघू शकता. तो नानेटा आहे. नानेटा तो का आपल्याला काय करणार आहे? चावला का डोका विषारी नसतो. तो चावला ना तर फक्त असं डोका दुखतो, हेडेक होतो थोडा. बाकी जास्त काय होत नाही त्याने. त्याला पण थोडं नको मारू. अरे बाई थांब, आपण त्याला थोडस परेशान नको रे. तो बघा कसा डोक धरलेला माझ्याकडे. हा गार्डन एरिया इकडे बघू शकता तुम्ही. आपल्या मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल, ठिबक सिंचनाचं काम चालू होते इथे. ते ह्या गार्डन मध्ये प्रत्येक झाडाला लावून घेतले आम्ही. इथे वेगवेगळ्या प्रकारची फळ झाडे, अजून फुलांची झाडं पण आहेत. जास्त काय आता हा पण इथे एक हॉल टाइपच आहे. हा पण इकडे किचनला अटॅचच आहे. हॉल हा दुसरा दरवाजा, बॅक दरवाजा म्हणजे. इकडे पण बघा किती सुंदरच आहे. इकडे बघा, इकडे काहीतरी लावले पण त्याचं नाव नाही मला माहिती. बघा काय हे बघा, घोसाल्याचं झाड आहे. हा घोसाल्याचं झाड आहे. पण तो इकडे असा म्हणजे असं सगळ्याकडे फैलेला आहे. बघा तिने तिकडे फुलं तोडायला घेतले. तिथे अजून काही एरिया राहिले दाखवायचे, ते दाखवते आता. इथे बघा, इथे क्रिकेट खेळायचं स्टेडियम. इथं मतलब कुठं काय क्रिकेट खेळलंय मला क्रिकेट साठी नाही तर. तुम्ही इकडे घर बघितलं असेल, हवा एरिया आहे. दाखवला का? तेव्हा आम्ही रेतीने लय खेळतो. रेतीने बारीक होतो तेव्हा ना, अशा रेती घ्यायचो. एरिया केलाय की देवारा इथे बनवायचे, त्याच्यासाठी हे केलंय. काय देवारा? हा इथे हॉलला अटॅच. तिकडे एक बेडरूम आहे आणि एक हा बेडरूम आहे. इथे हा माझा बेडरूम आहे. हा माझा बेडरूम आहे. हा बेडरूम याच्यासाठी आहे. आणि काय ड्रॉइंग काढून ठेवलं तिथं. दिला काढून. इथून व्ह्यू बघा कसं आहे. तिकडे छत पण चालू आहेत. शेत ते सराई झाली ना आता, तिथे सरला बांधून ठेवलं. इकडनं व्ह्यू बघा, मस्त व्ह्यू येतोय. त्या होत्या डोंगरावर गेले तुम्ही? खरं हा डोंगर पण खूप मोठा आहे इकडे. या डोंगरामध्ये ना, इकडे हा समोरचा डोंगर दिसतो ना, इकडे गावातले सगळे फाट्यांना जातात. फाट्यांना म्हणजे लाकडा तोडायला जातात. या डोंगराच्या ते आली ना, एक गाव आहे राणीवीर. हा डोंगराच्या त्या बाजूला बरंच गाव आहे. राणीवीर आहे. लय प्रकारचे कुठले कुठले गाव आहेत, पण ते आम्हाला माहित नाही. आम्ही जास्त तिकडे जातच नाही ना. तर मित्रांनो, तुम्हाला ग्राउंड फ्लोअरचं मी घराचं दाखवलंय. तर सेकंड म्हणजे फर्स्ट फ्लोअरचं पण बनवायचंय, पण त्याचं काम अजून थोडं थांबवलंय. ते नंतर झाल्यानंतर तुम्हाला दाखवून मी. त्याचं काय टेन्शन नाही. काय हा पाणी नाही म्हणून जरा. हो जरा इकडे कसं ऊन खूप आहे. इकडे पाणी थोडं कमी असते इकडे आमच्याकडे, तर त्याची कमतरता आहे. त्याच्यासाठी काम थांबवलं थोडं. परफेक्ट गोल बघ, परफेक्ट. हो बघितलं गोल. तिकडे वरती जाऊन बघू. चल. तर आता ना तुम्हाला दाखवतो. वरती चाललंय. वरती म्हणजे फर्स्ट फ्लोअरला. तिकडे जाऊन बघू. तिकडनं व्ह्यू दाखवतो तुम्हाला. एवढा समोर पण गार्डन आहे. झाडे लावलेत. हे बांधकामासाठी विटा ठेवलेत.
तर आता आपण वरती जातोय. तू चला. बघा माझी भिंत कशी नाचते. इथं बघा इथं पंजा लावायचं हे टाकलंय बघा. इथं पंजा लावायचं त्या करायला ठेवलं बघा. इथं पंजा लढायची प्रॅक्टिस चालू आहे. तिकडे आळपाडा दिसतो. हा इकडे गाव आहे ना. आमचा गाव हा दिसतोय. हा आमचा गाव आहे. इथे ग्राउंड आहे. इथे ग्राउंड आहे आणि असा रोड जातो इकडनं. त्या बाजूला पण गाव आहेत खूप. अजून इकडे खूप गाव आहे. तेव्हा तू व्ह्यू बघू शकता इकडनं. चारी बाजूला पर्वत आहेत, डोंगर. तिकडे समीर. हा आणि आमच्या बकऱ्या बघू शकता तुम्ही. हे बघा इथं बकऱ्या दिसतात. शेतामध्ये बकऱ्या. कुठे नाही इकडे. हा हे धर. तर तुम्ही आता बघू शकता इकडे घराचं फर्स्ट फ्लोअरचं काम म्हणजे अजून बंद आहे, पूर्ण झालेलं नाही. इथे वरती पण रूम येतील. इकडनं तुम्ही व्ह्यू बघू शकता. मागे किती डोंगर आहे, झाडं बघू शकता. इकडे व्ह्यू दाखव आपला वरून. हा इकडे बघू शकता तुम्ही. घराच्या मागे ना गार्डन आहे. आम्ही बनवलंय गार्डन. त्याच्यामध्ये फळांची झाड आहेत, फुलांची आहेत. तुम्हाला दाखवतोय बघा. पूर्ण दाखव रे. हे बघ तिथून हे बघ इथं आंब्याची झाडं लावल्यात. इकडे पण आंब्याची आहेत. इथं फुलांची झाड आहेत. तिथं तुम्हाला दाखव जवळ घेऊन. गुलाबाचं फुल जाम भारी आल्यात. हिने लावलेत झाड. आम्हाला नाही. हिला झाडं लावायची लय आवड आहे ना फुलांची. तुमच्याकडे असली तर मला गिफ्ट करू शकतो माझ्या बर्थडेला. बर्थडेला गिफ्ट करा. पाण्याची सोयी करणं काय केले आम्ही तिकडं. बोरवेल खणले म्हणजे खोदले तिकडे बोरवेल. हे बघ इकडे बोरवेल खोदले आणि तिकडनं पाईपलाईन घेऊन हे बघ इथं पाणी येते. पण जास्ती पाणी नसते बोरवेल मध्ये. कधी कधी पूर्ण पाणी जाते. मग 1-2 दिवसानंतर पाणी साचल्यानंतर आम्ही मोटर चालू करतो आणि मग इथे याच्या टाकीमध्ये पाणी आला की मग इकडे टाकी भरून ठेवतो. तशी 4-5 दिवस पाणी सोडतो आम्ही. असं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला नसेल भेटलं. तुम्हाला फक्त तेवढं दाखवलं होतं की आम्ही काम करत होतो ते ठिबक सिंचनाचं. हे बघा वरून दाखव तुम्हाला. इथून पडलं तर काय होईल. टाक ना उडी. काय माईक मध्ये आवाज येईल का. हात मारायला पाहिजे ना मग. हो झालं जायला सुट्टी भेटेल. ना मग. इकडनं येऊ तसं मस्त येतो इकडनं. ते बघा पोरं आम्हाला बोलवायला आले. दोघं आलेत. संजय आणि दादा अटकलं. दोघं भाऊ आलेत. दादा इकडे बघ. मी किती फ्लेक्सिबल आहे. मी इथून निघतो. हो फ्लेक्सिबल. दादा अटकला बघ. इथे जागेमधून निघलो. मग काय बघा इथे बघायला समोरचा. इथे बसायला मस्त एरिया आहे तशी. इकडे बघ. मागे तोंडावर कसा तोंड काला दिसणार नाही तसं आहेत. त्याचं काय टेन्शन नाही त्याचा. आता आहे तर काय नाही म्हणजे ऊन आलं तर कसं थोडा गोरा तरी दिसेल. हा इकडे बघा. तशी माझी इथं बसायला फाटले पण कसा व्हिडिओ साठी हिंमत करायला लागते. हा आणि इकडे अरे हो तुम्हाला दाखवलंच नाही. खाली ना इकडे आमचा तबेल आहे. त्याच्यात बकरे आहेत, कोंबड्या पण आहेत त्याच्यात. त्याचा तुम्हाला कधीतरी व्हिडिओ दाखवेन. नंतर दाखवेन. हे जास्त शुद्ध बोलायला जातो ना मग ते कॉमेडी होऊन जाते. सागाची पण झाड आहेत. सागाची झाड आहेत, चिंच आहेत. आणि इकडे दाखव समोर बघा सागाची झाडा. इकडे विठ्ठल ठेवलं काय सोडले ते बघा.
नदीचा गंगा. दोघ जण आलेत बघा ते तो बघा तो जो चालत आलं त्यांना ठेवलं आम्ही आलोय गाडीवर. तो जो ब्ल्यू शर्ट मध्ये आहे तो याचा सक्का भाऊ आहे म्हणजे दादा सक्का भाऊ आहे. आणि इकडे जर दाखव तुम्ही रेड शर्ट ते दोघे आलेत ते बघा. ते तो ब्लू शर्ट वाला बघितला असेल तुम्ही ब्लॉग मध्ये खूप म्हणजे सगळ्या ब्लॉग मध्ये ते आहे तो बघितला असेल सागर. हा तो बारीक भाऊ आहे. आणि एक दुसरा आलाय संजय शेठ तो जबरदस्त डीलर आहे तो आमच्या इकडचा आहे बारीक पण बाबा एक नंबरचा डीलर. त्याचं कारनाम ऍटिट्यूड कसला म्हणजे आता काय बोलू. माझी नाही तर दादा फाटत आहे इथून उडी टाकत होती. हो टाक ना कसं इथून उडी टाकायला काय इथून उडी टाकली हे याच्यावर येते काय होतं त्याला. इथं ना काही रूम बिम नाही ना दादा. रूम माहितीच वाटते वरती पण करायचे ना त्याच्यावरती टेरेस 2 माळी. मग बोललो ना निघत डीलर तयारीत आलाय. आता आम्ही कसं इकडनं सगळं झाल्यानंतर खेळायला जाणार ग्राउंड वर. त्याच्यासाठी 4 लाखाचे बुट्टे पण घेतलेत त्यांनी. 4 लाखाचे बुट्टे काय वाटत करतो. आयफोन पण घेतलेत डील कडचं ते बघू शकता. त्याची चेन बघा किती मोठी जाडे घातली 4 करोडची वगैरे चेन तुझी होते बघा 4 करोडचं बूट 4 करोडचं बूट ब्रँडेड बूट वापरतो रे. आणि होतं बघ टी शर्ट 4 करोडचा नायकीचा नायकीचा टी शर्ट आहे का. आणि एमचा नायकी याच्यात कुठे नायकी दिसते रे. अरे नायकीच आहे त्याची अंडर पण 4 करोडची माहित नाही होते. मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा. तर तुम्ही ऐकलं असं सगळ्यांनी काय सांगितलंय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा. चला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आपल्या चॅनलवर खूप नवीन व्हिडिओ येतील. यानंतर खूप असे आउटडोर व्हिडिओ येतील ट्रॅकिंगचे व्हिडिओ येतील खूप सारे व्हिडिओ येतील. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बघून पण घ्या. आणि चला मग आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही. मी पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटेन तुम्हाला. खूप सारे व्हिडिओ येणार आहेत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. थँक्यू.